मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये राखी सावंतला एंटरटेनमेंटसाठी बिग बॉसच्या घरामध्ये आणले. राखी एंटरटेन करते, परंतु एंटरटेनमेंटच्या नावाखाली सध्या राखीकडनं बरेच अपशब्द वापरले जातात. तुझं कॅरेक्टरच नाही, तू कॅरेक्टरलेस आहे, तू नल्ला आहेस, तू नल्ली आहेस, त्यानंतर तू हमाल आहेस, असे बरेच शब्द अपशब्द वापरले जातात. आता याच्यावरती काही लोक रोखठोक राखीला बोलताना दिसत आहेत. काल रोशन दादाला ती नल्ला, तू हमाल आहेस असं बोलली. तर त्यानंतर काही लोकांनी आक्षेप नोंदवला. काही लोक स्वार्थासाठी राखीशी भिडले, तर काही लोक दोस्ती खातील राखीशी भिडताना दिसले, ज्याच्यामध्ये सचिन भाऊ यांनी रोशन दादाची मस्तपैकी साथ दिली की तुम्ही अशा प्रकारे भाष्य करू शकत नाही, तुमचा मी रिस्पेक्ट ठेवतो, तुम्ही माझ्या मित्राला अशा प्रकारे बोलू शकत नाही. आणि सचिन भाऊ आणि रोशन भाऊ यांनी खूप छान पद्धतीने राखीला समजवण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्यांच्या जागेवरती दुसरं कोणी असतं ना, तर ते खूप अग्रेसिव्ह झाले असते. राखीला त्याने व्यवस्थित समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु राखी राखी आहे. राखी समजवण्या किंवा समजण्या पलीकडची आहे. एंटरटेन करते, परंतु एंटरटेनमेंटच्या नावाखाली खूप सारे अपशब्द ती वापरताना दिसते. पण आज खरंच या दोघांचं कौतुक आहे की त्यांनी खूप छान पद्धतीने राखीला समजवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या त्यांच्या परीने त्यांनी योग्य समजवण्याचा प्रयत्न केला आणि ते अग्रेसिव्ह झाले नाही. दुसरं कोणी असतं तर खरंच अग्रेसिव्ह झालं असतं आणि ते भांडण आहे ना, टोकाला गेलं असतं, अक्षरशः टोकाला गेलं असतं. खरं तर राखीने जो काही नल्ला शब्द वापरला तो चुकीचाच होता. राखीच्या मते नल्ला म्हणजे बिग बॉसच्या घरामध्ये तुम्ही काहीच काम करत नाही, तुम्ही दिसत नाही. तर हा शब्द खरं तर चुकीचा होता. राखी अजून काहीतरी वेगळं बोलू शकत होती. राखी बोलते की मला तुम्ही नल्ली बोला, मला काही हरकत नाही. आता हिच्या पुढे कोण डोकं फोडणार आहे? त्यामुळे ते सचिन आणि रोशन भाऊ तिकडून निघून गेले. मित्रांनो, या दोघांनी खूप समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु राखी राखी आहे. राखी समोर कोण डोकं करेल? पण अग्रेसिव्ह झाले नाही, व्यवस्थित त्याने आपले मत विचार मांडले. या दोघांबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा.